हाय, नमस्कार सर्वांना आणि शुभ दुपार सर्वांना. तर कसं आहे तुम्हाला मी सांगते, कुणीही माणूस पुढं चाललं की त्याचे पाय मागं ओढायचे काम हे माणूसच करत असतं. माणसाला एवढी चांगली बुद्धी दिलेली आहे ना, तरी पण माणूस ना माणसाला कधीच पुढं जाऊन देणार नाही. त्यात काय तरी कुडबुऱ्या करणार आणि त्याला मागं खेचणार, असं झालेलं आहे. तर एक म्हणजे इंस्टाग्रामवरची आय डी आहे. आता कोण आहे ते तुम्ही ओळखायचे, मी थोडं म्हणजे नंतर नंतर नाव घेणार आहे. काय गरज होती त्या बिचाऱ्याच्या आय डीला रिपोर्ट मारायचा? तुम्हाला जर काही करता येत नाही ना इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती, जर तुम्हाला काही करता येत नाही ना, तर तुम्ही एखाद्याचा वाईट तरी करू नका. तुम्हाला जर चांगलं करता येत नाही ना, तर एखाद्याचं वाईट तरी करू नका. बिचाऱ्यांचं यूट्यूबवरती आणि ते इंस्टाग्रामवरच्या पैशावरती त्यांचं चालू होतं. आपलं ते पैसे मिळत होतं, ते पैसे आधे पगार आलं का त्या पगारावरती त्यांनी आपलं घर बांधायचं काम चालू होतं. तुम्हाला काय गरज होती ना एखाद्या बिचाऱ्याला त्रास द्यायची? त्याचे कुणी कुणी एवढा रिपोर्ट मारला ना, डायरेक्ट त्याची इंस्टाग्रामची आय डीच उडून गेली, दिसलीच नाही त्याला. परमवीर आणि त्याची बायको, तिचं नाव काय, आता नाव काय माझ्या लक्षात नाही. खुशी का काय तर नाव आहे तिचं वाटतं. त्याच्या मामाचीच मुलगी आहे त्याची बायको. तर बघा, मी रात्री त्यांचा व्हिडिओ बघितला. रात्री किती वाजता का पहाटे का काहीतरी, कधी किती वाजता तरी मी त्यांचा व्हिडिओ बघितला, ती पण आठवत नाही मला. काय त्या बिचाऱ्यांची चुकी होती. अरे कितीतरी लोक पैसे कमवतात यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती. कुठं कुठं लोक पैसे कमवतात. काय करत मग त्यांची काय चुकी होती त्या का त्यांची इंस्टाग्राम आय डी रिपोर्ट मारायची? तुम्ही देता का पैसे? आम्ही देतो का त्यांना पैसे? आहे का तेवढी ताकद आपली पैसे द्यायचे? माणूस पुढं चाललं का त्याला मागवाडायचं, पुढं चाललं की त्याला मग. अरे काय गरज आहे? त्यांचे ती कष्ट करतात, त्यांचे ती पैसे कमवतात. 9 लाखाची का 10 लाखाची आय डी होती त्यांची इंस्टाग्रामवरती, आणि काल सकाळी उठून बघते तर आय डी गायब. तो पण रडत होता, त्याची बायको पण रडत होती. परमवीर माहीत असणं सर्वांना माहिती आहे ती आय डी, चॅनल सगळ्यांना माहीत असणार. त्यांनी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला आहे. ते बाकीचं तिकडचं मला जास्त काही माहीत नाही. पण मी काय व्हिडिओ बनवला की कोण पुढं चाललं ना तर जाऊ त्यात पुढं. काय आपल्या घरचं आपण पैसे त्यांना देत नाही, त्यांची ती कष्ट करतात आणि त्यांचे ती पैसे कमवतात. एवढं लक्षात ठेवायचं. कुणाला मागं खेचायचं काम करू नका, आणि कुणाला वाईट कमेंटही करू नका. त्यांचं चांगलं चाललेलं आहे, चालू द्या. त्यांनी तिकडनं डॉलर कमवतात, पैसे कमवतात. ती कष्ट करतात म्हणून ती डॉलर कमवतात. अरे असे कितीतरी यूट्यूबर आहेत का ती यूट्यूबवरती, परत इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती पैसे कमवतात. तुम्हाला गरजच काय पडली बिचाऱ्यांना त्रास द्यायचे? का त्यांचं तुम्ही तळतळ घेता? आपण आपल्या जवळचे, आमचं कैवल्य पण उठला, व्हिडिओ बनवायचं म्हणलं तर कैवल्य पण उठला. नका कुणाला मागं खेचायचं काम करा. जाऊ द्या, पुढं चाललेले आहे, जाऊ द्या पुढं. याला नावं ठेवा, त्याला नावं ठेवा. त्या बिचाऱ्याच्या इंस्टाग्रामच्या आय डीला कोणी रिपोर्ट मारला, उठून बघत्या तर आय डीच गायब झालेली. दोघं पण रडत होते. बाप्यासारखा बाप्या तो पण रडत होता. त्यांनी जो पहिला सुरुवातीला राहत होता ना पत्र्याच्या शेडमध्ये, तिथंच त्यांनी व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, पत्र्याचं घर इथं गळत होतं, तिथं ते सगळं सांगितलं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये. आणि मी कधीच व्हिडिओ बघत नाही त्यांचे. पण तो अचानक व्हिडिओ आला माझ्यासमोर, आणि म्हणलं ह्या व्हिडिओवरती आपण काहीतरी थोडंफार बोलू शकतो, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हाला सांगते, कोणी पुढं चाललं ना तर नका कुणाला त्रास देऊ, त्याला पुढंच जाऊ द्या, त्याचं चांगलं होऊ द्या. आणि कधी कुणाच्याबद्दल वाईट विचार ठेवू नका, की जे पुढं चाललेलं आहे त्याचं पाय खेचायचं काम करू नका. उलट जाऊ द्या पुढं. तो पुढं गेला तर जाऊ द्या. आपणही कष्ट करायचं नाही, आपणही पुढं जायचं. आपण का त्याचं पाय खेचायचं? असं करू नका. परमवीर आणि साक्षी खुशी नाही,
परमवीर आणि साक्षी जोडी. आता नाव आठवलं मला. चला बाय बाय तुम्हाला.